की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत की त्या राज्यांमध्येच जितक्या लोकसभेच्या आणि जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यात 50% वाढ म्हणजे मग कुठल्याही राज्यावर अन्यायाचा विषय संपला। हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मूवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल। कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती। पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। मला अतिशय दुःख आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी ज्या वर्षी चाललेली आहे त्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं आणि त्यामध्ये भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत। सभागृहामध्ये 3 विधेयकं मांडण्यात आली होती। 134वं संविधान दुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश याकरता हे लागू करण्याचे विधेयक। खरं म्हणजे आपल्याला कल्पना असेल 1976ला जेव्हा देशामध्ये डिलिमिटेशन झालं त्यावेळी संविधान संशोधन करून आपण निर्णय घेतला की 1971ची लोकसंख्या फ्रीज ठेवून 2000 सालापर्यंत डिलिमिटेशन होणार नाही आणि या संदर्भात 2002 साली जेव्हा डिलिमिटेशन कमिशन तयार झालं त्याही वेळी विशेषतः जे दक्षिणेतली राज्य आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, महाराष्ट्र त्यातलं एक राज्य आहे की ज्यांनी पॉप्युलेशन कंट्रोल केला, त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून 2002 साली माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पुन्हा त्याला 20 वर्षाची वाढ दिली आणि 71च्याच लोकसंख्येवर 2002 साली डिलिमिटेशन केल्यामुळे राज्याअंतर्गत डिलिमिटेशन झालं। देशाच्या एकूण जागा ज्या आहेत त्यात कुठलाही बदल झाला नाही। परंतु
2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं, त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं. याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत. 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत. आता यात अंतर काय होतं? अंतर एवढंच होतं की त्यावेळी असं वाटत होतं की सेन्सस हे पूर्ण होऊन जाईल, परंतु कोविडमुळे सेन्सस हे 2027 पर्यंत पूर्ण होईल. आणि मागचा अनुभव पाहता 2002ला सुरू झालेली डिलिमिटेशनची ऍक्टिव्हिटी 2008 साली संपली. त्यामुळे 2027ला डिलिमिटेशनची ऍक्टिव्हिटी ही जर त्या ठिकाणी 27 म्हणजे ती 28ला सुरू होईल, कारण सगळी आकडेवारी फायनल होतपर्यंत 28 उजाडेल, तर ते 2029ला कधीच लागू होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच संसदेने जो निर्णय 2023ला घेतला होता त्या निर्णयाच्या अनुरूप या ठिकाणी डिलिमिटेशन करायचं आणि ते 2011च्या सेन्ससने करायचं, म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ला महिला आरक्षण विधेयक हे लागू होईल आणि पहिल्यांदा संसदेत महिला निवडून येतील अशा पद्धतीनं शुद्ध भावनेने याची रचना करण्यात आली होती. दुसरं, संविधानाने जी जबाबदारी टाकली होती 1976 साली आणि 2002 साली, त्या दोन्ही प्रमाणे परिसीमन करणं गरजेचं होतं. 23 प्रमाणे परिसीमन गरजेचं होतं. आणि महत्वाचं की संख्या वाढ ही 2000 साली अपेक्षित होती, पण 2000 साली ती आपण 2022 नंतर नेली. आणि त्याचं कारण काय होतं? तर प्रत्येक वेळी दक्षिणेतली राज्य ही ऑब्जेक्शन घ्यायची की आम्ही पॉप्युलेशन कंट्रोल केला त्यामुळे आमच्यावर अन्याय होईल. आणि म्हणून त्याही संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निर्णय हा या डिलिमिटेशनमध्ये घेण्यात आला. आणि तो निर्णय असा घेण्यात आला की त्या त्या राज्यांमध्येच जितक्या लोकसभेच्या आणि जितक्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यात 50% वाढ होईल. म्हणजे मग कुठल्याही राज्यावर अन्यायाचा विषय संपला. उलट दक्षिणेच्या राज्यांचा जर आपण विचार केला तर आता देशाच्या लोकसभेत दक्षिणेतनं 23.76% खासदार येतात. ते प्रमाण 23.87% झालं असतं. हे मार्जिनली वाढलं असतं, ते कमी झालं नसतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हे करणं का गरजेचं आहे? पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टमध्ये आपण लोकांना त्यांचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या आधारावर गट पाडून निवडून देतो. ज्यावेळी भारताच्या लोकसभेमध्ये 242 + 1 243 जागा, 542 + 1 543 जागा, ज्यावेळी 543 जागा भारताच्या संसदेत असतील असं 1971 मध्ये ठरलं, त्यावेळी भारताची लोकसंख्या होती 45 कोटी. आणि आज भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी. 3 पटींनी लोकसंख्या वाढल्यानंतर संसदेमध्ये जर रिप्रेझेंटेशन वाढवलं नाही तर संविधानाने लोकशाहीमध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्टची जी तरतूद केलेली आहे तिच्याशी कुठेतरी प्रतारणा होईल. आणि म्हणून अतिशय विन विन फॉर्म्युला आपण काढला. सगळ्यांचं मत होतं जागा वाढल्या पाहिजेत, पण नॉर्थ साऊथ डिवाइड होईल. नॉर्थ साऊथ डिवाइड ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोदीजींनी अवॉइड केली. सगळ्यांना समान संधी दिली आणि लेवल प्लेइंग फील्डवर आणून
अशा पद्धतीचा निर्णय हा मोदीजींनी घेतला होता. पण 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली. आणि जर 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 352 मतांची आवश्यकता होती. त्यामुळे मेजॉरिटी मिळाली पण 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही आणि हे विधेयक या ठिकाणी मंजूर होऊ शकलेलं नाही. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम असा आहे की लोकशाहीमध्ये महिलांच्या सहभागितेचा मृत्यू झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे आणि त्याचे हत्यारे हे सगळे विरोधी पक्ष आहेत की ज्यांनी या सर्व आमच्या नारी शक्तीचा मोठा अपमान केला आहे.